नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत मारुती सुझुकी ब्रिझा BS6 गाडी आहे ही. या गाडीमध्ये आपण मिझो कंपनीचं किट इन्स्टॉल केलेलं आहे. तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे. या ठिकाणी आपण फिटिंग केलेलं आहे फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल. फोर सिलेंडर गाडी आहे ही. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मिझो कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे. प्रेशर गेज ही आहे. सोलोनॉइड कॉईल, या ठिकाणी आपण पाहू शकता हा आहे मॅप सेन्सर. इंजेक्टर रेल जी आहे ती आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे. ECU जो आहे तो आपण इथे फिटिंग केलेला आहे. हा आहे मिझो कंपनीचा 48 पिन ECU. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी आपण फिटिंग केलेलं आहे चेंज ओव्हर स्विच. ही गाडी पेट्रोलवरती स्टार्ट केलेली आहे आपण. हे आपण पाहू शकता गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. गॅस जो आहे तो गाडीमध्ये फुल टँक आहे. मॅन्युअली गाडी आपण पेट्रोलवरती शिफ्ट करून पाहणार आहोत. ही गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे. पुन्हा आपण गाडी CNG वरती कन्वर्ट करून पाहणार आहोत. मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे ही. गाडीचा AC बंद आहे. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. RPM आपण पाहणार आहोत की स्टेबल आहे की कुठलं फ्लक्च्युएशन आहे. तर गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. बॅकसाईडचंही फिटिंग आपण पाहणार आहोत. तर या गाडीमध्ये जो अप्रूव्ड सिलेंडर आहे तो 14 किलोचा सिलेंडर या गाडीमध्ये बसतो. तर आपण या गाडीमध्ये 65 लिटर सिलेंडर फिटिंग केलेलं आहे. तरी आपण बूट स्पेस पाहू शकता, खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहतो या गाडीमध्ये. हा आहे सिलेंडर वॉल. इमर्जन्सीमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा असेल, क्लॉकवाईज आपण हा फिरवल्यानंतर गाडीचा गॅस जो आहे तो पूर्ण बंद होणार आहे. चालू करण्यासाठी अँटी क्लॉकवाईज फिरवला, गाडीचा गॅस जो आहे तो चालू होईल. तर या गाडीमध्ये आपण बॅकसाईड फिलिंगवालाही फिटिंग केलेलं आहे. हा आहे बॅकसाईड फिलिंग वॉल. तर ही होती आपली मारुती विटारा ब्रिझा BS6 ची मिझो किटची फिटमेंट. ही आहे माझी बालाजीनगर ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.